Hello students, welcome to Praveen Academy. We are studying first topic, that is units and measurements. Today we see error. तर इथं एरर म्हणजेच काय, इट इज द फॉल्ट इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. आणि ही एरर कशी कॅल्क्युलेट करायची, तर ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू याच्यामधला डिफरन्स घेतला की आपल्याला काय मिळत असते, एरर मिळत असते. ओके, तर आता इथं एरर कशी मिळते तो भाग इथं आपण पाहणार आहोत. सपोज दिस इज अ रॉड. हा काय आहे, रॉड आहे. आणि या रॉडची लेंथ आपण मीटर स्केलनं मेजर करणार आहोत. कशाने मेजर करतोय, मीटर स्केलनं. तर आता मीटर स्केल जो आहे तर याचा लिस्ट काउंट किती असतो, 1 mm. लिस्ट काउंट म्हणजे काय, तर इथं मीटर स्केल मध्ये जे दोन लहानात लहान मार्किंग असतात वापरतात, 0 आणि 1 मध्ये हा 5 आहे. तर याच्यामध्ये किती मार्किंग असतात वापर, 2, 3, 4 आणि 5. तर इथं लिस्ट काउंट म्हणजे काय, हे रीडिंग आणि हे रीडिंग याच्यामधला फरक. तर याला आपण काय म्हणतो, लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी रीडिंग. तर मीटर स्केलनं किती मिळू शकतो, 1 mm. 1 mm म्हणजेच किती घ्यायचं, 0.1 सेंटीमीटर. ओके, तर आता या ठिकाणी मीटर स्केल घेतलेले आहे. तर हे रीडिंग कसं घ्यायचं, रॉडचा 0 या टोकाला 0 ऍडजस्ट करायचा आणि हे दुसरं टोक कुठं आलेलं आहे ते पाहायचं. तर हे टोक कुठं आलेलं बाबा, 6च्या पुढं 1, 2 आणि 3. म्हणजे या ठिकाणी मेजर्ड व्हॅल्यू किती मिळते बाबर, या ठिकाणी 6.3 सेंटीमीटर इतकी व्हॅल्यू मिळते. किती मिळते, 6.3 सेंटीमीटर. तर आता या ठिकाणी बाबर आता हे 1 नंबर आहे, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर. तर आता समजा हे 3 आणि 4च्या मध्ये थोडस आहे. म्हणजे आपण काय करूया, हा इथला जो भाग आहे तो थोडासा झूम करायचा. झूम केला तर ह्या दोघांच्या मध्ये परत 10 रीडिंग घ्यायचे, 10 मार्किंग करायचं. 5, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4 आणि 5. तर हे मध्ये जर झूम करून पाहिलं तर याचे परत 10 भाग केले तर इथं काय होईल बाबर आता, म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये समान 10 भाग केले तर रीडिंग अजून अॅक्युरेट मिळण्यासाठी मदत होईल. तर इथं 6.31 असं काहीतरी मिळेल. ओके, तर हे रीडिंग आणि ह्या रीडिंग मध्ये समान 10 भाग कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये केलं जातं, व्हर्नियर कॅलिपर मध्ये. आणि व्हर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट किती असतो, 0.1 mm. 0.1 mm म्हणजेच काय, 1 mm चे तो समान 10 भाग करतो. तर 0.1 mm लाच काय म्हणायचं, 0.01 सेंटीमीटर. तसंच या ठिकाणी वापरता आपण जर या ठिकाणी मायक्रोमीटर जर घेतला, मायक्रोमीटर स्क्रू गेज, तर याचा सुद्धा लिस्ट काउंट किती असतो, 0.01 mm. म्हणजे तो काय करतो, 1 mm चे समान 100 भाग करतो. म्हणजे मग अॅक्युरसी अजून करेक्ट येऊ शकते. तर इथं 6.312 सेंटीमीटर मिळेल. म्हणजे जेवढं रीडिंग तुमचं लहानात लहान भाग होत जाईल तेवढं रीडिंग अॅक्युरेट मिळण्यासाठी मदत होईल. ओके, मग आता हे थांबू शकत नाही. पहिल्यांदा आपण काय केलं, याचे 10 भाग केले, परत याचे 100 भाग केले, परत इथलं रीडिंग आणि इथल्याचं परत 1000 भाग करायचे, परत काय करू शकतोय, 10,000 भाग करू शकतोय. म्हणजे जेवढं स्मॉल जात जाईल तितकं रीडिंग अॅक्युरेट मिळू शकेल. परंतु कम्प्लीट अॅक्युरेट मिळेल का तुम्हाला, नाही मिळणार. म्हणजेच इथं ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू मध्ये जो डिफरन्स असतो यालाच आपण काय म्हणतो, एरर म्हणतो. तर ही एरर कमी करता येते. इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट जर सर्वात खूप कमी असेल तर ही एरर कमी करता येते. परंतु ही एरर या ठिकाणी अवॉइड करता येणार नाही. म्हणून काय म्हणू शकतोय, एरर कॅन बी मिनिमाइज्ड but we cannot avoid the error in measurement of physical quantity.
तर फिजिकल क्वांटिटी मेजर करत असताना थोडी तरी एरर राहणारच. ओके, here we see types of error. There are two types of errors are present. One systematic error and other one that is random error. तर इथं सिस्टमॅटिक एरर मध्ये परत 3 भाग आपण पाडतो या ठिकाणी. एक इन्स्ट्रुमेंटल एरर, सेकंड वन एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, आणि 3 नंबरला काय म्हणतोय पर्सनल एरर. आता या ठिकाणी वापरता इन्स्ट्रुमेंटल एरर, इट ऑकर्स ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. तर फॉल्टी इन्स्ट्रुमेंट मध्ये झिरो जर प्रॉपरली ऍडजस्ट केला नाही तर त्या ठिकाणी एरर मिळू शकते. आता उदाहरणासाठी या ठिकाणी वापरता इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये ही समजा स्केल आहे, तर या स्केल मध्ये 0 नंतर 1, 1 नंतर किती आहे बाबा 2, 2 नंतर 3, 1 आणि 2 मध्ये जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच 2 आणि 3 मध्ये, पण 0 आणि 1 मध्ये कमी डिस्टन्स आहे. म्हणजे या ठिकाणी प्रॉपर झिरोचं सेटिंग केलेलं नाही. आणि या स्केलनं जर आपण कोणतीही लेंथ मेजर केली तर त्या ठिकाणी एरर ही येणारच. ओके, त्याच पद्धतीनं इथं जर समजा थर्मोमीटर आपण घ्यायचा, काय घ्यायचा थर्मोमीटर, तर थर्मोमीटर मध्ये सुद्धा या ठिकाणी प्रॉपर झिरो ऍडजस्ट असला पाहिजे. समजा इथं 0 आहे, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 4 आहे, तर 0 आणि 1 मधलं डिस्टन्स हे कमी आहे. तर इथं या थर्मोमीटरनं जर टेम्परेचर मेजर केलं तर या ठिकाणी निश्चितपणे एरर मिळणार आहे. कारण का या ठिकाणी 0 हा प्रॉपरली ऍडजस्ट केलेला नाही, आणि प्रॉपरली ऍडजस्ट केलेला नसल्यामुळं या इन्स्ट्रुमेंट मध्ये एरर प्रेझेंट राहू शकते, आणि या एररला काय म्हणायचं इन्स्ट्रुमेंटल एरर. ओके, आता याच्यानंतर दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहतोय एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. तर इथं एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना टेक्निक तुमचं प्रॉपर असलं पाहिजे. म्हणजे समजा ही एक मी टेस्ट ट्यूब घेतलेली आहे, आणि टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेऊया लिक्विड घेऊया, आणि लिक्विड लेवल या ठिकाणी. तर इथं हाईट मेजर करायची, तर इथं लिक्विडची हाईट h इतकी मिळेल. ओके, आणि ही हाईट मेजर करून आपण या लिक्विडचा व्हॉल्यूम करेक्टली फाइंड आउट करू शकतो. तर हे करेक्ट टेक्निक आहे एक्सपेरिमेंटचं. परंतु या ठिकाणी जर टेस्ट ट्यूब अशी जर टिल्ट केलेली असेल, टिल्ट म्हणजेच काय तिरकी असेल, तर तिरकी टेस्ट ट्यूब असेल तर या ठिकाणी हे मिनिस्कस अशी येणार आहे, आणि हाईट मेजर केली तर तुमची हाईट अशी असणार आहे. ओके, आणि या हाईटचा वापर करून या लिक्विडचा टेस्ट ट्यूब मधील व्हॉल्यूम मेजर करायचा. हा जर व्हॉल्यूम मेजर केला तर या ठिकाणी एरर ही मिळणारच. म्हणून या ठिकाणी एक्सपेरिमेंटल टेक्निक हे कसं असलं पाहिजे प्रॉपर एक्सपेरिमेंटल टेक्निक असलं पाहिजे, मग ही एरर मिळू शकणार नाही. याच्यानंतर पर्सनल एरर. तर पर्सनल एरर इट डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन. पर्सन टू पर्सन ही एरर राहू शकते. तर आता या ठिकाणी कसं होऊ शकेल बाबा, आता समजा अनस्किल्ड पर्सन असला आणि त्या पर्सनला जर समजा रॉडची लेंथ मेजर करायला सांगितली तर तो काय करेल बाबा, आता स्केल इथून ऍडजस्ट करेल. स्केल कुठून ऍडजस्ट करेल इथून, इथून, आणि 0 तुमचं कुठं आहे या ठिकाणी. ओके, नंतर इथं 1, या ठिकाणी 2, या ठिकाणी 3, या ठिकाणी 4, 5 असं असू शकेल 6. ओके, जर अनस्किल्ड पर्सन असेल तर तो इथून मेजर करेल, त्यामुळे एरर ही मिळणार. त्याच्यानंतर या ठिकाणी पर्सनल एरर मध्ये काय करायचं, तर रीडिंग घेत असताना तर ही रॉडची लेंथ आणि हा जो स्केल जे आहे ते कसं असलं पाहिजे एकाच लाईन मध्ये पाहिजे, म्हणजे पॅरलॅक्स परफेक्ट पाहिजे. म्हणजे आता उदाहरणासाठी माझं हे बोट आणि हा पेन
हे कसे पाहिजेत, एकाच ओळीत पाहिजेत. त्याच पद्धतीनं रॉड आणि हे पॉइंट एकाच ठिकाणी पाहिजे. हे जर थोडंसं तिरकं पाहिलं किंवा या बाजून पाहिलं तर रीडिंग परफेक्ट मिळणार नाही. तर यानुसार कोणती एरर येऊ शकते, पर्सनल एरर येऊ शकते. आणि हा चौथा भाग जो आहे तो कोणता भाग आहे बरोबर, रॅन्डम एररचा. तर रॅन्डम एरर ही कशामुळे येऊ शकते, एक्सटर्नल फॅक्टर्स मुळे येऊ शकते. म्हणजे आता उदाहरणासाठी आपण न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हा एक्सपेरिमेंट करतोय आणि हा एक्सपेरिमेंट करत असताना समजा टायमिंग 10 ते 1 आहे. तर 10 वाजता टेम्परेचर, ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर समजा 30 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि 12 वाजता टेम्परेचर हे काहीतरी 32 डिग्री सेंटीग्रेड आहे. म्हणजेच या ठिकाणी टेम्परेचर मध्ये फरक पडू शकतो. तर ही जी एरर आहे या एररला काय म्हणायचं, रॅन्डम एरर. तर ऍक्च्युली काय पाहिजे, 10 ते 1 या कालावधीमध्ये सेम ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर पाहिजे. मग न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचं रीडिंग तुम्हाला काय मिळेल, करेक्ट मिळेल. परंतु 10 ते 1 आपण हे एक्सटर्नल टेम्परेचर मेंटेन करू शकू का, नाही करू शकणार. त्यामुळे एरर येऊ शकते. त्याच पद्धतीनं तुम्ही हा भाग पाहिला असेल वापरता, इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट्स असतील तर इलेक्ट्रिकल एक्सपेरिमेंट्स मध्ये लाईटचं फ्लक्च्युएशन होत असतं. म्हणजे कधी व्होल्टेज जास्त असतं, कधी व्होल्टेज कमी असतं. त्यामुळं एक्सपेरिमेंट मध्ये आत जाणारा जो करंट आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स आहे हा वेगवेगळा येऊ शकतो. त्यामुळं तिथं एरर येऊ शकते आणि या एररला काय म्हणू शकतो, रॅन्डम एरर म्हणू शकतो. तर ही तर एरर आपण याच्यावरती काहीच करू शकणार नाही. परंतु या ज्या एरर आहेत सिस्टमॅटिक एरर आपण थोड्याशा मिनिमाइज करू शकतो. प्रॉपर इन्स्ट्रुमेंट घेऊन, प्रॉपर पर्सन म्हणजे स्किल्ड पर्सन घेऊन, एक्सपेरिमेंटल टेक्निक परफेक्ट करून आपण ही सिस्टमॅटिक एरर कमी करू शकतो. पण रॅन्डम एरर जी आहे ती एक्सटर्नल फॅक्टर वरती अवलंबून असते आणि ही एरर आपण कमी करू शकणार नाही. Here we see next point, that is combination of error. Actually नवीन सिलेबस नुसार म्हणजे गव्हर्नमेंटनं 25% सिलेबस कट केलेला आहे, त्यानुसार हा पॉइंट नाही. तरी पण आपण इथं काही पॉइंट्स कव्हर करणार आहोत. तर आता कॉम्बिनेशन ऑफ एरर मध्ये ए हे एक रीडिंग दिलेलं आहे. ए ची व्हॅल्यू किती आहे, 5.12 सेंटीमीटर. तर एरर इन ए डेल्टा ए ची व्हॅल्यू 0.01 सेंटीमीटर आहे. बी हे दुसरं रीडिंग दिलेलं आहे 7.43 सेंटीमीटर आणि एरर इन बी काय लिहितोय, डेल्टा बी ची व्हॅल्यू 0.02 सेंटीमीटर इतकी व्हॅल्यू आहे. ओके, आता आपण काय करायचं, एरर इन सम म्हणजे ऍडिशन करायची. एरर इन सम किंवा काय म्हणतो आपण, ऍडिशन म्हणतोय. तर आता ऍडिशन मध्ये झेड इज इक्वल टू काय घ्यायचं, ए प्लस बी. ए प्लस बी ची जर बेरीज केली तर झेड मध्ये जी एरर असेल डेल्टा झेड, तर डेल्टा झेड ची व्हॅल्यू कशी घ्यायची, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे काय घ्यायचं, 0.01 प्लस 0.02 म्हणजे किती आलं, 0.03 सेंटीमीटर. तर इथं एरर इन ऍडिशन मिळाली. आता याच्या पुढे एरर इन डिफरन्स, झेड इज इक्वल टू काय घेतलं, ए मायनस बी. तर डिफरन्स मधली एरर डेल्टा झेड इज इक्वल टू डेल्टा ए. तर इथं मायनस घ्यायचं नाही, इथं प्लसच घ्यायचं. डिफरन्सची एरर किती असते, डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे किती व्हॅल्यू असेल, 0.01 प्लस 0.02 म्हणजे किती आलं, 0.03 सेंटीमीटर. तर डिफरन्स मधील एरर ही प्लसच घ्यायची. किती घेतोय, प्लस. आता 3 नंबरला वापरता एरर इन प्रॉडक्ट, झेड इज इक्वल टू काय घेतला, ए इंटू बी. तर आता रिलेटिव्ह एरर इन झेड घेतोय. रिलेटिव्ह एरर म्हणजे काय, तर डेल्टा झेड ला झेड ने डिवाइड करायचं. तर याला काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह एरर इन झेड म्हणायचं. तर रिलेटिव्ह एरर इन झेड ही कशी देतो,
डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू काय घ्यायचं, डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी यानुसार लिहू शकतो. आता याच्या पुढं एरर इन पॉवर, तर इथं झेड इज इक्वल टू ए रेज टू एन असेल, तर या ठिकाणी रिलेटिव्ह एरर इन झेड कसं लिहितो, डेल्टा झेड अपॉन झेड. तर ही व्हॅल्यू कशी घ्यायची, एन डेल्टा ए ला डेल्टा ए अपॉन ए असं मल्टिप्लाय करायचं. डेल्टा ए अपॉन ए ला कितीनं मल्टिप्लाय करतोय, एन न मल्टिप्लाय करतोय. तर यानुसार एरर इन कशामध्ये मिळेल, पॉवर मध्ये मिळेल. आणि याच्या पुढं एरर इन डिव्हिजन, तर इथं ए डिवायडेड बाय बी, तर रिलेटिव्ह एरर इन झेड कसं घेऊ शकतोय, डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू, तर इथं प्रॉडक्ट मध्ये जशी रिलेटिव्ह एरर आहे तशीच रिलेटिव्ह एरर कशामध्ये असते, डिव्हिजन मध्ये सुद्धा असते. जी रिलेटिव्ह एरर प्रॉडक्ट मध्ये तीच रिलेटिव्ह एरर या ठिकाणी डिव्हिजन मध्ये सुद्धा मिळेल. म्हणजे या ठिकाणी प्लस आहे, इथं सुद्धा किती असणार आहे, प्लसच असणार आहे. म्हणजेच डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी ही व्हॅल्यू कुणाची आली, डेल्टा झेड अपॉन झेड ची, म्हणजे एरर इन डिव्हिजन मिळाली. आता एरर इन इक्वेशन, जनरल इक्वेशन झेड इज इक्वल टू ए रेज टू पी इंटू बी रेज टू क्यू अपॉन सी रेज टू आर, हे जर इक्वेशन असेल तर रिलेटिव्ह एरर कशी लिहू शकतोय, डेल्टा झेड अपॉन झेड. तर हा जो पॉवर आहे पी इंटू डेल्टा ए अपॉन ए प्लस क्यू इंटू डेल्टा बी अपॉन बी प्लस आर इंटू काय घ्यायचं, डेल्टा सी अपॉन सी. तर यानुसार एरर इन कशामध्ये मिळेल, झेड मध्ये मिळू शकेल. तर यानुसार हा कशाचा भाग झाला, कॉम्बिनेशन ऑफ एररचा भाग झाला. तर याच्यावरती प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. Here we see next point, that is estimation of error. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा मीन व्हॅल्यू पाहणार आहोत. तर मीन व्हॅल्यू कशाने डिनोट करतोय, am न डिनोट करतोय. If a1 a2 a3 dot 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 an are n readings given, किती रिडिंग दिलेले, n रिडिंग दिलेले. मग मीन व्हॅल्यू am हे कशी फाइंड आउट करायची, a1 प्लस a2 प्लस a3 प्लस डॉट 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 an होल डिवायडेड बाय काय लिहायचं, n लिहायचं. आता इथं हा 1 अपॉन n मी बाहेर घेतला आणि हा जो सम आहे, सम कोणता घेतोय, a1 प्लस a2 प्लस a3 प्लस डॉट 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 an. तर हा सम मी सिग्मा नोटेशन न देतोय. तर इथं हे असं जे चिन्ह आहे या चिन्हाला सिग्मा नोटेशन म्हणायचं. आणि सिग्मा नोटेशन आई गोज फ्रॉम 1 टू n असं आपण म्हणू शकतो. तर हा भाग तुम्हाला पुढं मॅथ्स मध्ये येणार आहे. तर इथं ए मीन ची व्हॅल्यू am इज इक्वल टू काय घ्यायचं, 1 अपॉन n सिग्मा नोटेशन आई गोज फ्रॉम 1 टू n, यानुसार मीन व्हॅल्यू फाइंड आउट करतो. तर ही मीन व्हॅल्यू जी आहे हे कशानुसार घेतो, तर तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये बेस्ट ऑफ 5 चे मार्क्स फाइंड आउट करताना मीन मार्क्स मिळत असतात, त्याला आपण पर्सेंटेज मार्क्स म्हणतो. म्हणजे 6 सब्जेक्ट असतील तर ज्या सब्जेक्टला कमी मार्क्स मिळाले तो बाजूला काढायचा, बाकीच्या 5 सब्जेक्टची मार्क्सची बेरीज करायची आणि याला 5 ने डिवाइड करायचं, म्हणजे मीन मार्क्स मिळाले, यालाच पर्सेंटेज मार्क्स म्हणायचं. त्याच पद्धतीनं इथं ए मीन मिळालेला आहे. याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर पाहणार आहोत. तर इथं ऍब्सोल्यूट एरर इन a1 इज इक्वल टू काय म्हणायचं, डेल्टा a1 इज इक्वल टू, हे जे चिन्ह आहे याला मॉड म्हणायचं. याला काय म्हणायचं, मॉड. तर मॉड मध्ये काय लिहायचं, am लिहायचा, हा am मायनस काय घ्यायचा, a1. तर इथं मॉडचा काय अर्थ असतो बाबर, आता am मायनस a1. तर ही व्हॅल्यू जर समजा 0.1 इतकी असेल, प्लस आहे तर किती व्हॅल्यू असेल, 0.1च असेल.
पण AM मायनस A1 हे जर मायनस मिळालं तर मॉड मधून व्हॅल्यू बाहेर काढताना काय मिळतंय, मायनसची सुद्धा व्हॅल्यू किती लिहायची, +1 लिहायची, म्हणजे 0.1 असं लिहू शकतोय. म्हणजेच मॉड -0.1 याची व्हॅल्यू किती असेल, 0.1 इतकी असणार आहे. ओके, तर यानुसार काय मिळेल, तर इथं मॉड मध्ये AM मायनस A1 अशी व्हॅल्यू घ्यायची. याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर इन A2 काय लिहायचं, डेल्टा A2 इज इक्वल टू मॉड मध्ये AM मायनस काय लिहायचा, A2. AM हा घ्यायचा आणि A2 हा घ्यायचा. याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर इन A3 इज इक्वल टू डेल्टा A3 इज इक्वल टू काय लिहायचं, मॉड मध्ये AM मायनस A3. याच्यानंतर ऍब्सोल्यूट एरर इन AN काय लिहायचं, मॉड मध्ये AN इज इक्वल टू काय लिहायचं, डेल्टा AN इज इक्वल टू मॉड मध्ये AM मायनस AN अशी व्हॅल्यू आपण लिहू शकतो. तर यानुसार मीन ऍब्सोल्यूट एरर मिळेल. मीन ऍब्सोल्यूट एरर कशी लिहायची, डेल्टा A1 प्लस म्हणजे ह्या व्हॅल्यू डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 प्लस डॉट 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 डेल्टा AN होल डिवायडेड बाय किती लिहायचं, n. तर यानुसार डेल्टा AM म्हणजेच मीन ऍब्सोल्यूट एरर मिळेल इज इक्वल टू काय घ्यायचं, 1/n सिग्मा नोटेशन डेल्टा AN I goes from 1 to n यानुसार मिळेल काय, मीन ऍब्सोल्यूट एरर. याच्यानंतर रिलेटिव्ह एरर इन A. तर काय करायचं, मीन ऍब्सोल्यूट एररला डेल्टा AM ला कशाने डिवाइड करतोय, AM न डिवाइड करतोय. कशाने डिवाइड करतोय, AM न. आणि लास्ट पॉइंट पर्सेंटेज एरर इन A. तर हे कसं फाइंड आउट करतोय, डेल्टा AM अपॉन AM इंटू काय घ्यायचं, 100. तर यानुसार पर्सेंटेज एरर इन A मिळेल. कोणती मिळेल, पर्सेंटेज एरर इन A. तर याचे काही प्रॉब्लेम्स पाहणार आहोत, म्हणजे हे सगळे पॉइंट्स आपले काय होतील, क्लिअर होऊन जातील. Here we see problem concerned with the error. तर टेक्स्ट बुक मधला हा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन 3 8 नंबरचा प्रॉब्लेम बेस्ड ऑन ओहम्स लॉ. तर ओहम्स लॉ मध्ये अननोन रेजिस्टन्सेस दिलेले आहेत. किती रेजिस्टन्सेस दिलेले आहेत, 4 रेजिस्टन्सेस. A1 6.12 ओहम, A2 6.09 ओहम, A3 6.22 ओहम आणि A4 6.15 ओहम. हे 4 रेजिस्टन्सेस दिलेले आहेत. तर इथं काय सांगितलेलं आहे, ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचे, याच्यानंतर रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचे आणि पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचे. तर आता आपण हा प्रॉब्लेम यानुसार सॉल्व्ह करू शकतो. ए मीन लिहायचा. ए मीन कसं लिहायचं, तर A1 A2 A3 A4 या चौघांची बेरीज करायची, डिवायडेड बाय किती लिहायचं, 4 लिहायचं. ओके, तर आता या ठिकाणी 6.12 6.09 6.22 6.15 होल डिवायडेड बाय किती व्हॅल्यू लिहिली, 4. तर हे किती मिळालं, 24.58 अपॉन 4. तर या ठिकाणी ए मीन ची व्हॅल्यू किती मिळाली, 6.145 ओहम. ही मीन रेजिस्टन्स मिळाला. हा काय मिळाला, मीन रेजिस्टन्स. आता याच्या पुढे रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करणार आहोत. तर आता रिलेटिव्ह एरर हे कसं फाइंड आउट करायचे, डेल्टा A1. तर हे कसं घ्यायचं, ए मीन मायनस A1. तर इथं 6.145 मायनस 6.12. तर इथं 0.025 म्हणजेच किती आलं, 0.025 रिलेटिव्ह एरर मिळाली. A2 ची व्हॅल्यू यानुसार फाइंड आउट करायचं, AM मायनस A2 6.145 मायनस 6.09. तर किती व्हॅल्यू मिळाली, 0.055. याच्यानंतर A3 AM मायनस A3. तर किती व्हॅल्यू मिळाली, मायनस 0.075. मॉड मध्ये जर व्हॅल्यू मायनस असेल तर ती काय करायची, प्लस करायची. तर यानुसार मायनसचं प्लस म्हणजे 0.075. डेल्टा A4 ची व्हॅल्यू कशी घ्यायची, AM मायनस A4 6.145 मायनस 6.15. हे मायनस मिळालं म्हणजेच किती आलं,
0.005. तर इथं डेल्टा एम फाइंड आउट करूया, म्हणजे मीन एरर फाइंड आउट करायची. डेल्टा ए वन प्लस डेल्टा E2 प्लस डेल्टा E3 प्लस डेल्टा E4 होल डिवायडेड बाय किती व्हॅल्यू घ्यायची 4. तर इथं 4 न डिवाइड केलं तर किती व्हॅल्यू मिळाली 0.040 ओहम, म्हणजेच 0.04 ओहम. तर इथं मीन एरर मिळाली. ओके, याच्या पुढे आता रिलेटिव्ह एरर घ्यायची. रिलेटिव्ह एरर कशी घ्यायची, डेल्टा एम अपॉन एम, म्हणजे मीन एररला ए मीन न डिवाइड करायचं, म्हणजे 0.04 अपॉन 6.145. तर किती व्हॅल्यू मिळते 0.0065. तर याला युनिट असणार नाही, ओहम असणार नाही, कारण का रिलेटिव्ह एरर आहे. रिलेटिव्ह एररला युनिट असत नाही. आणि पर्सेंटेज एरर फाइंड आउट करूया. तर पर्सेंटेज एरर किती मिळेल, तर रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती मिळेल 0.0065 इंटू 100. तर पर्सेंटेज एरर 0.65% इतकी व्हॅल्यू मिळते. तर यानुसार आपण काय फाइंड आउट केलं, ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर फाइंड आउट केलेली आहे. एक्सरसाइज मधील नवीन प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. क्वेश्चन 3-6 प्रॉब्लेम काय दिलेला आहे, स्टील प्लेट दिलेली आहे आणि स्टील प्लेटची लेंथ आपण व्हर्नियर कॅलिपरनं मेजर करणार आहोत. कशाने मेजर करतोय, व्हर्नियर कॅलिपरनं. तर या ठिकाणी लेंथ दिलेले, स्टील प्लेटची लेंथ L1 3.11 सेंटीमीटर, L2 3.13 सेंटीमीटर, L3 3.14 सेंटीमीटर आणि L4 3.14 सेंटीमीटर. तर 4 वेळा लेंथ मेजर केलेले आहे व्हर्नियर कॅलिपरनं. ओके, आता इथं मीन लेंथ फाइंड आउट करायचे LM आणि मीन ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचे डेल्टा LM, ही व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचे आणि पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायची आहे. तर आता फॉर्म्युल्यामध्ये LM म्हणजे मीन लेंथ कशी घ्यायची, L1 प्लस L2 प्लस L3 प्लस L4 होल डिवायडेड बाय किती घ्यायचं 4. तर इथं L1 3.11 प्लस 3.13 प्लस 3.14 प्लस 3.14 होल डिवायडेड बाय किती व्हॅल्यू घेतली 4 घेतली. आता इथं 12.52 अपॉन 4 तर किती व्हॅल्यू मिळते 3.13 सेंटीमीटर. तर मीन लेंथ मिळाली 3.13 सेंटीमीटर. आता आपण ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायची आणि त्यानंतर मीन ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायची. तर ऍब्सोल्यूट एरर इन L1 हे कसं लिहायचं, मॉड मध्ये LM मायनस L1, तर 3.13 मायनस 3.11 म्हणजे किती येते व्हॅल्यू 0.02 म्हणजे 0.02 सेंटीमीटर. डेल्टा L1 ची व्हॅल्यू मिळाली. डेल्टा L2 ची व्हॅल्यू मॉड मध्ये LM मायनस L2 3.13 मायनस 3.13 किती आलं 0.00 सेंटीमीटर. याच्यानंतर डेल्टा L3 मॉड मध्ये LM मायनस L3 3.13 मायनस 3.14 तर मायनस 0.01. मॉड मध्ये जर व्हॅल्यू असेल तर प्लस घ्यायचे म्हणजे किती आलं 0.01. डेल्टा L4 कसं घेतलं, मॉड मध्ये LM मायनस L4 तर इथं 3.13 मायनस 3.14 मायनस 0.01 म्हणजे 0.01 इतकी व्हॅल्यू मिळाली. तर मीन ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायची. डेल्टा L1 प्लस डेल्टा L2 प्लस डेल्टा L3 प्लस डेल्टा L4 होल डिवायडेड बाय किती व्हॅल्यू घ्यायची 4. तर इथं 0.02 प्लस 0.00 प्लस 0.01 प्लस 0.01 होल डिवायडेड बाय 4. तर इथं 0.04 अपॉन 4 तर किती व्हॅल्यू मिळाली 0.01 सेंटीमीटर. मीन ऍब्सोल्यूट एरर मिळाली, किती मिळाली 0.01 सेंटीमीटर.
आता रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायची. रिलेटिव्ह एरर कशी घ्यायची? मीन ऍब्सोल्यूट एररला मीन एररनं डिवाइड करायचं, LM न. डेल्टा LM ला LM न डिवाइड करायचं, डेल्टा LM डिवाइडेड बाय LM. तर इथं 0.01 अपॉन 3.13. तर हे 2 पॉइंट इकडे सरकवले, हे 2 पॉइंट इकडे सरकवले, म्हणजे किती आलं? 1/313. ओके. आणि आता पर्सेंटेज एररला कसं फाइंड आउट करायचं? तर या ठिकाणी हे असं घ्यायचं, डेल्टा LM डिवायडेड बाय LM इंटू काय घ्यायचं? M इंटू 100. तर इथं डेल्टा LM अपॉन LM किती व्हॅल्यू आहे? 1/313 इंटू काय घेतलं? 100. तर इथं 100 ला 313 न डिवाइड करायचं, म्हणजे किती व्हॅल्यू मिळते? 0.319%. तर यानुसार आपणाला काय मिळेल? पर्सेंटेज एरर मिळू शकेल. सीईटी मध्ये एररच्या बाबतीत कसे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात हा भाग आपण पाहणार आहोत. तर इथं द मेजर्ड मास अँड व्हॉल्यूम ऑफ बॉडी आर 22.42 gram and 4.7 centimeter respectively, with permissible errors 0.01 and 0.1 cm cube. The maximum percentage error in density is about. तर डेन्सिटी मधली एरर फाइंड आउट करायचे. तर बॉडीचं मास दिलेलं आहे, बॉडीचं मास किती दिलेलं आहे? 22.42 ग्रॅम आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे 4.7 cm क्यूब. हा काय आहे? व्हॉल्यूम. तर इथं मास मधली एरर दिलेली आहे 0.01, म्हणजे डेल्टा M ची व्हॅल्यू 0.01 ग्रॅम घ्यायची आणि व्हॉल्यूम मधली एरर डेल्टा V किती घ्यायची? 0.1 cm क्यूब. तर काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी. तर इथं डेन्सिटी मधली एरर फाइंड आउट करायची आहे. ओके. तर आता डेन्सिटी साठी कोणता फॉर्म्युला वापरतो? रो इज इक्वल टू M अपॉन V. तर इथं मासला व्हॉल्यूम न डिवाइड केलेलं आहे. मग रिलेटिव्ह एरर इन रो साठी फॉर्म्युला असा फॉर्म्युला घ्यायचा, M ला V न डिवाइड केल्यानंतर डेल्टा M अपॉन M प्लस डेल्टा V अपॉन V हा फॉर्म्युला वापरायचा रिलेटिव्ह एरर साठीचा. आणि पर्सेंटेज एरर इन रो कसं घ्यायचं? रिलेटिव्ह एररला 100 न मल्टिप्लाय करायचं. तर इथं डेल्टा M ची व्हॅल्यू 0.01 अपॉन 22.42, डेल्टा V ची व्हॅल्यू 0.1 अपॉन 4.7 इंटू काय घ्यायचं? 100. तर 100 न मल्टिप्लाय केलं, 0.01 इंटू 100 म्हणजे 1 अपॉन 22.42 आणि 0.1 ला 100 न मल्टिप्लाय केल्यानंतर 10 अपॉन 4.7 इतकी व्हॅल्यू आली. आता हे सिम्प्लिफाय करण्या अगोदर हे पाहायचं आन्सर काय असेल. तर इथं ऑप्शन्स दिलेले आहेत बाबा. इथं 10 अपॉन 4.7 म्हणजे हीच व्हॅल्यू 2 पॉइंट समथिंग मिळेल, 2 पॉइंट समथिंग मिळेल. तर इथं हे तर आन्सर असणार नाही. इथं 1 अपॉन 22.42 तर ही व्हॅल्यू सुद्धा खूप लहान मिळेल, 0.04 साधारणतः इतकी व्हॅल्यू मिळेल. तर याला याने डिवाइड केलं तर 0.04 आणि हे किती मिळते? 2.02. तर याची बेरीज करण्या अगोदर हे बघायचं, हे येईल का? नाही. 5 येऊ शकेल का? नाही. 10 मिळेल का? नाही. म्हणजे कोणता आन्सर असेल? 2%. म्हणजे या ठिकाणी 2% म्हणजे करेक्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायची पण गरज नाही. तुम्ही इथं पाहायचं की काय आन्सर आलेला आहे, त्यानुसार ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. सीईटी मधला प्रॉब्लेम पाहणारा. द एरर इन मेजरमेंट ऑफ रेडियस ऑफ स्पियर इज 1%. तर इथं स्पियरचा रेडियस मेजर करत असताना एरर किती आहे? 1%. द एरर इन मेजरमेंट ऑफ इट्स व्हॉल्यूम इज. तर इथं व्हॉल्यूम मेजर करत असताना किती एरर मिळेल हा भाग इथं आपण पाहणार आहोत. तर इथं ऑप्शन्स दिलेले आहेत A, B, C आणि D. तर इथं पर्सेंटेज एरर इन रेडियस म्हणजे काय?
डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 ही व्हॅल्यू दिलेली आहे 1%. तर काय फाइंड आउट करायचंय, पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम म्हणजे काय घ्यायचं, डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर आता स्पिअरच्या व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला माहित आहे आपल्याला. काय फॉर्म्युला असतो, V इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम साठी हा फॉर्म्युला आहे. तर आता आपण हा एक फॉर्म्युला पाहिलेला आहे, Z इज इक्वल टू A रेज टू M हा फॉर्म्युला आहे. तर इथं डेल्टा Z अपॉन Z काय व्हॅल्यू देतो, n इंटू डेल्टा A अपॉन A हा फॉर्म्युला द्यायचा. A रेज टू n साठी काय असतो, n इंटू डेल्टा A अपॉन A. तर सेम मेथडनं इथं वापरता. इथं V दिलेलं आहे, V ची व्हॅल्यू किती आहे 4/3 पाय आर क्यूब. तर हा कोइफिशियंट आहे, यानं काहीही फरक पडणार नाही. तर हे रिलेशन V इज इक्वल टू आर क्यूब घ्यायचं. तर Z इज इक्वल टू A रेज टू n ला काय फॉर्म्युला आहे, डेल्टा Z अपॉन Z इज इक्वल टू n इंटू डेल्टा A अपॉन A. सेम मेथडनं डेल्टा V अपॉन V साठी काय फॉर्म्युला द्यायचा, हा कोइफिशियंट लिहिलेला नाही मी, तर काय लिहू शकतो यानुसार 3 इंटू डेल्टा आर अपॉन आर अशी व्हॅल्यू द्यायची. तर ही रिलेटिव्ह एरर इन व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला झाला. तर पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम साठी काय घ्यायचं, डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू 100 इज इक्वल टू काय घ्यायचं, इकडे जर 100 न मल्टिप्लाय केलं तर या साईडला सुद्धा कितीनं मल्टिप्लाय करायचं, 100 न. तर आता इथं वापरता डेल्टा आर अपॉन आर इंटू 100 याची व्हॅल्यू किती आहे 1%. 3 इंटू 1% म्हणजे किती आलं 3% मिळालं. तर यानुसार हा ऑप्शन मिळेल कोणता 3%. हिअर वी सी नेक्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज. तर इथं क्वेश्चन 3 मध्ये 14 प्रॉब्लेम आहे. तर इथं इक्वेशन दिलेलं आहे, x इज इक्वल टू a रेज टू 4 b रेज टू 3 अपॉन c रेज टू 1/3 इंटू d रेज टू 1/2. तर हे इक्वेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी पर्सेंटेज एरर इन A दिलेले आहे, A मधली एरर 2%, B मधील एरर किती दिलेले आहे 3% दिलेले आहे, एरर इन C 3% आहे आणि एरर इन D किती आहे 4%. तर पर्सेंटेज एरर इन X फाइंड आउट करायचं आहे. तर हे इक्वेशन आहे, हे काय आहे इक्वेशन. तर या इक्वेशन मध्ये पर्सेंटेज एरर इन X, तर डायरेक्ट आपण फॉर्म्युला असा यूज करू शकतो. तर आपण हा भाग पाहिलाय Z इज इक्वल टू A रेज टू n. तर डेल्टा Z अपॉन Z, तर ही व्हॅल्यू काय लिहायची n इंटू डेल्टा A अपॉन A असं लिहू शकतो. तर त्यानुसार 4 A रेज टू 4 तर कसल्याचं 4 इंटू डेल्टा A अपॉन A. याच्यानंतर आपण हा भाग सुद्धा पाहिलेला आहे, Z इज इक्वल टू A इंटू B. तर इथं डेल्टा Z अपॉन Z याची व्हॅल्यू काय लिहायची डेल्टा A अपॉन A प्लस डेल्टा B अपॉन B अशी लिहितो. तर इथं हा प्रॉडक्ट असल्यामुळं इथं प्लस घ्यायचं, घातांक असल्यामुळं 3 इंटू डेल्टा B अपॉन B. आणि डिवाइड जरी असेल तरी हाच फॉर्म्युला वापरायचा A अपॉन B. तर इथं डेल्टा Z अपॉन Z काय फॉर्म्युला असतो डेल्टा A अपॉन A प्लस डेल्टा B अपॉन B. हा डिव्हिजनचा फॉर्म्युला आहे. तर या व्हॅल्यूला यानं डिवाइड केलेलं आहे म्हणून काय लिहायचं प्लस 1/3 डेल्टा C अपॉन C प्लस घातांक आहे म्हणून काय लिहायचं 1/2 डेल्टा D अपॉन D आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय लिहायचं 100. तर आता 100 न मल्टिप्लाय करायचं 4 इंटू डेल्टा A अपॉन A इंटू 100 प्लस 3 इंटू डेल्टा B अपॉन B इंटू 100 प्लस 1/3 डेल्टा C अपॉन C इंटू 100 प्लस 1/2 डेल्टा D अपॉन D इंटू काय घ्यायचं 100. तर इथं याची व्हॅल्यू किती आहे 2%. डेल्टा A अपॉन A म्हणजे पर्सेंटेज एरर इन A ऍक्च्युली हे असं असतं डेल्टा A अपॉन A इंटू 100.
तर ही व्हॅल्यू दिलेली आहे 2%. तर डेल्टा ए अपॉन ए इंटू 100 2%, डेल्टा बी अपॉन बी इंटू 100 3%, डेल्टा सी अपॉन सी इंटू 100 3%, आणि डेल्टा डी अपॉन डी इंटू 100 किती याचं 4%. आणि हे सिम्प्लिफाय करायचं. 4 2 जार 8, 3 3 जार 9, 3 अपॉन 3 1, 4 अपॉन 2 2%. तर इथं 9 8 17 आणि 3 20, तर किती पर्सेंट मिळाली 20%. तर यानुसार हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो.